महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। सिद्दीकी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे। कालच मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर 2 ते 3 राउंड फायर केले गेले होते। त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि आता त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण पाहतोय की आता आदित्य ठाकरे यांच्या सोबतच जितेंद्र आव्हाड देखील सांत्वनपर भेट घेण्यासाठी सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, काय सांगा? नुकतीच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते हे एकत्रित आलेले होते। ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होती हे ठिकाण बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर आहे, जवळच आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीतले सगळे नेते आता बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी करता येत आहेत। सध्या पाठीमागची जर दृश्य आपण बघितली तर बांद्र्यातल्या मगना हाईट्स या ठिकाणी जे बाबा सिद्दीकी यांचं निवासस्थान आहे, या ठिकाणी आता नेते दाखल होत आहेत। असलम शेख आता दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा येऊन भेटून गेलेले आहेत। यापैकी असलम शेख हे सध्या आता बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी करता दाखल झालेले आहेत। यापूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड हे मगना हाईट्स या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी सिद्दीकी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। अद्यापही ही नेते मंडळी या घराच्या बाहेर आलेली नाहीयेत। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय की सकाळी सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील यांनी सुद्धा कूपर रुग्णालयामध्येच बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची देखील भेट घेतलेली होती। सिद्दीकी कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला जातोय। सिद्दीकी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाते। अरविंद सावंत हे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि सिद्दीकी कुटुंबियांची हे सर्वपक्षीय नेते भेट घेत आहेत। एकंदरीतच जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी होती। मात्र या धक्कादायक घटनेचा तपास पोलीस आपापल्या पद्धतीने करतायत। या घटनेसंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त झालेल्या आहेत। पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा मिळावी आणि वेगवान रीतीने हा तपास व्हावा अशीच मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते। सध्या आपण बघितलं तर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपून आदित्य ठाकरे हे थेट मगना हाईट्स या ठिकाणी सुरुवातीला दाखल झाले। त्यांच्या पाठोपाठ अनिल परब हे सुद्धा दाखल झाले। जितेंद्र आव्हाड सुद्धा होते। विनायक राऊत हे सध्या सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेऊन आता बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतात। विनायक राऊत यांनी सुद्धा सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। अरविंद सावंत असतील, त्याच्यासोबतच जितेंद्र आव्हाड असतील, असलम शेख असतील यांनी सुद्धा सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। एकंदरीतच सर्वपक्षीय नेत्यांकडून या दुर्दैवी घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे, चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि सोबतच आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं, इतकंच नाही तर त्यांना कठोरात कठोर शासन देखील करण्यात यावं अशी मागणी केली जाते। सध्या आपण समोर बघतोय की वरुण सरदेसाई हे सुद्धा भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते। त्यासोबतच मिलिंद नार्वेकर देखील आहेत। मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, अनिल परब यांनी सिद्दीकी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। एकंदरीतच बांद्र्यातलं जर संपूर्ण आपण राजकारण बघितलं तर ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांचं नाव सध्याच्या विधानसभा मतदारसंघासाठी आघाडीवर आहे। यासोबतच बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा या ठिकाणचा विद्यमान आमदार हे आहेत आणि त्यांनी देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अर्थातच त्यांना देखील मैदानात उतरण्याची इच्छा त्यांनी यापूर्वी देखील व्यक्त केलेली होती। मात्र एकंदरीतच सध्याच्या जर घडामोडी बघितल्या तर सिद्दीकी कुटुंबियांवरती हा अतिशय कठीण प्रसंग आलेला आहे। त्याच्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून आता सिद्दीकी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाते। निश्चितच आपण पाहतोय की आता सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतलेली आहे आणि सांत्वनपर त्यांची भेट झाल्यानंतर आता एकीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये कठोर शिक्षा व्हावी, वेगवान तपास व्हावा अशी देखील मागणी होतीये। धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।